रोकठोकमध्ये तुम्ही बीडचा विषय घेतला आहे, रोकठोकमध्ये तुम्ही बीडचा विषय नहीं, एकदा ठरवा काय प्रश्न है तो। एक मिनट सर, कल आपने बयान दिया था अकेले स्थानीय चुनाव अकेले लड़ने का, उस पर कांग्रेस के नेताओं का कहना है कि क्या ये संजय राउत का बयान है या उद्धव ठाकरे जी के कहने पर आपने ये बयान दिया था? संजय राउत कांग्रेस का नेता है या राष्ट्रवादी कांग्रेस का या कम्युनिस्ट नेता है? संजय राउत शिवसेना के नेता है। ये अगर कांग्रेस के नेताओं को समझ में नहीं आया है तो जरा देखना पड़ेगा। किस नेता ने ये बयान दिया है मुझे मालूम नहीं, तो आश्चर्य की बात है। उद्धव ठाकरे जी पार्टी के प्रमुख हैं। उद्धव ठाकरे जी सबसे बात करते हैं, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, नेताओं से बातचीत होती है। और दूसरी बात, कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए। सुनना बहुत बड़ी बात होती है। दूसरी की बात, मैंने इतना ही कहा था कि लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई। अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें, और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है। इसलिए हमारे पार्टी के जो कार्यकर्ताओं की जो भावना है, जो उद्धव ठाकरे साहब सबसे बात कर रहे हैं, ये भावना ऐसी है लोगों की, हमारे कार्यकर्ताओं की, कि लोकसभा विधानसभा ये अलग चुनाव है। लोकल बॉडीज में हमको अगर अपने ताकत पर लड़ने का मौका मिला तो पार्टी का विस्तार हो जाएगा ठीक से, क्योंकि हमारा आज भी चुनाव चिन्ह जो है वो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचाने के लिए हमारी कोशिश चल रही है। अभी भी लोगों में कंफ्यूजन है। तो ग्राम पंचायत, नगर पंचायत, जिला परिषद, कॉरपोरेशन यानी महानगर पालिका, ये चुनाव से मौका मिलता है ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचने का, और ये लगभग सभी पार्टी की राय है। हमने ये नहीं कहा कि इंडिया आघाड़ी टूट गई है, महाविकास आघाड़ी टूट गई है। हमने हमारी पार्टी के कार्यकर्ताओं की भूमिका बताई, तो उसमें किसी को मिर्ची लगने का कारण नहीं है। सबको अधिकार है अपने पार्टी का विस्तार करने का, कार्यकर्ताओं को प्रतिष्ठा देने का, और सब पार्टी ये करती है। जब हम बीजेपी के साथ रहे हैं तब भी हमने ये लोकल बॉडी चुनाव दोनों पार्टी ने अलग अलग मिलकर लड़े हैं ना, उसमें नई बात क्या है? कांग्रेस डरी नहीं लग रहा है जिस तरह का बयान उनका? मैं ये बात नहीं करूंगा। लोकल बॉडी चुनाव अलग होते हैं और विधानसभा लोकसभा के चुनाव अलग होते हैं। हाँ, तो अच्छा, इसके अलावा कांग्रेस के नेता कहने लगे हमारे अंदर बहुत परेशानी है, उसे दूर करने की जरूरत है, कोर्स करेक्शन खुद हमारी पार्टी से नहीं हो रहा है, कहीं उनके इंटरनल नेता। मैं उनके पार्टी के बारे में जो इंटरनल बात है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा। हर पार्टी में इस प्रकार की बातें होती है, और हम सबको महाविकास आघाड़ी के सभी घटक दल को अब बूथ लेवल पर काम करने की जरूरत है। बूथ लेवल पर अब हमारे पास समय है। अब लोकसभा को 4.5 साल है, विधानसभा को लगभग 4.5-5 साल है, तो हमको सभी को पार्टी संगठन मजबूत करने में अपना समय देना चाहिए और कार्यकर्ताओं को ताकत देनी चाहिए। ये प्रोग्राम चाहे महाराष्ट्र में कांग्रेस हो, शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस हो, या हमारी शिवसेना हो, सबको बूथ लेवल, बूथ मजबूत करने का एक मूवमेंट चलाना होगा। सर, एक महत्त्वाचा विषय कालचा आपल्या सगळ्यांची विरोधांची मागणी होती की मुक्का लावावा बीडच्या सगळ्या आरोपींवर, तो मुक्का तर लावण्यात आलेला आहे, पण वाल्मिक कराडवर त्याच्यावर मुक्का लावण्यात आलेला आहे, त्या एकट्याला बाजूला बाकी 7 जणांवर मुक्का लावलाय, कसं बघता याच्याकडे? याच्याकडे बघायची गरज नाही। याच्याकडे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री
यांचं वारंवार वक्तव्य येतं कोणालाही सोडणार नाही, पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला। भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे। मुख्य हक्क आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची। बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। आज त्याच्यावर सामनामध्ये मी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील, कारण वारंवार ते न्याय आणि सत्य याची भाषा करतात, कोणालाही सोडणार नाही, खपवून घेणार नाही वगैरे वगैरे वगैरे। पण त्याने खपवून घेतलेले अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत। खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही, खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात, त्यांच्या सत्तेत, आणि वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे। आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत, मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय आहे? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालं आहे? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता, आणि अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं। या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे, बीड आणि परभणीतल्या घटनेवरून दिसतो। बीडचे आमदार, त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील, पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत, तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाईचं। सर, हाच प्रश्न जोडणे की अनुदान देतो म्हणून शेतकऱ्यांना फसवलं, 140 शेतकऱ्यांना फसवलं असा आरोप देखील आता शेतकऱ्यांनी वाल्मिकी कराडवर केला, कारण की वाल्मिकी कराड बघा, आता एकदा मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माशा येणारच अंगावर। आता झालंय, आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे, ज्यांना दहशतीखाली मारलं गेलं, त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येतील। अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे। या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं। आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकाम टेकडेपणाचे उद्योग असतात, त्याला रिकाम टेकडेपणाचे उद्योग म्हणतात। राज्य करायचं नाही, घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही, आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला प्रोटेक्शन द्यायचं। याला एकेकाळी या मुंबईतले अंडरवर्ल्डचे लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे। आता सरकार ते प्रोटेक्शन मनी घेतंय का या लोकांकडून, हे पाहावं लागेल। त्यानंतर महाविकास आघाडी फुटली अशा चर्चा सुरू झाल्या, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून ही तरतूद आहे का? पुढे महाविकास आघाडीची मोठ पुन्हा एकदा बांधली जाईल का? मी असं कधी म्हटलेलं नाही। शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू, आणि भूमिका यासाठी मांडतो आहोत की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत, आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हव्या, ही त्यांची भावना आहे। महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती। आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो।
शरद पवारांचं एक वक्तव्य आहे की महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचीच नाही, ती सगळ्यांची आहे. शरद पवारांनी फोनवरून चर्चा देखील केलेली आहे मध्य प्रदेश यांच्याशी आणि आमची राजकीय भूमिका जरी वेगळी असेल तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू या परभणी शांत ठेवायला, महाराष्ट्र शांत ठेवायला असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र शांतच आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र स्तब्ध आहे. शांत म्हणण्यापेक्षा स्तब्ध आहे. महाराष्ट्र काही बोलतच नाहीये. बीड आणि परभणीमध्ये जी अशांतता आहे, माननीय पवारसाहेब तिकडे जाऊन आले, हे आपण पाहिलं असेल. आम्ही अद्याप जायचं आहोत, आम्ही यासाठी जात नाही, आम्हाला शांतता हवी. आणि पवारसाहेबांच्या पक्षाचे नेतेच मोर्चाने आंदोलन करतायत, त्यांनी सांगायला पाहिजे. खून विसरून जा संतोष देशमुखचा, असं नाही हो. या राज्यामध्ये शांतता नांदायला हवी. आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत, पण गुंडगिरीला समर्थन देऊन शांतता नांदणार नाही. वाल्मिक कराड सारख्यांना प्रोटेक्शन देऊन शांतता नांदणार नाही. आणि संतोष देशमुख सारख्यांचा खून पचवून किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा खून पचवून शांतता नांदणार नाही. थँक्यू. सर, तुम्ही स्वबळाचा नारा दिला, मात्र यावर आता काँग्रेसचे नेते देखील कुठेतरी नाराज आहेत. त्यांच्यामध्ये की एकत्रित चर्चा करून हा निर्णय घ्यायला. मी मगाशी काय म्हणालो, त्यांनी आमचं विधान ऐकायला पाहिजे, आमच्या नेत्यांचं विधान ऐकायला पाहिजे. आम्ही असं कधी म्हटलं नाही की इंडिया आघाडी तुटली पाहिजे. इतर लोक म्हणत असे महाविकास आघाडी फुटली पाहिजे, असं आमचं विधान नाही आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यायची असेल, पक्षाचा विस्तार करायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असं मी म्हणतो. आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या जागा महाराष्ट्रामध्ये या निवडणुका आपल्या ताकदीवर लढण्याची आम्हाला परवानगी हवी, हे माझं म्हणणं. याच्यामध्ये इतर कोणाला पक्षाला त्रास व्हायचं कारण नाही. सर, एक शेवटचा प्रश्न